जीबी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आढळलेले आहेत आणि याच अनुषंगाने आपण वैद्यकीय विभागाचे अधिकारी गोपने सर आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, कधीपासून हे रुग्ण आपल्या इकडे आढळत आहेत? खरं तर जीबी सिंड्रोम चे रुग्ण हे काही नवीन रुग्ण नाही आहेत. हे आपल्याकडं नेहमी आढळतात. आपल्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये याच्या 1-2 केसेस असतात. सद्यस्थिती जी आमच्याकडे नोव्हेंबरपासूनचे रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये पण आपल्याकडे केसेस आहे. डिसेंबरमध्ये पण 1-2-3 केसेस दिसतात. आता जानेवारीमध्ये सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे पण रिपोर्ट घेतल्यामुळं आज अखेर आपल्याकडे टोटल 12 केसेस रिपोर्ट आहेत आणि 12मध्ये 6 डिस्चार्ज झालेत आणि 6 जे आहेत ते स्टेबल रुग्ण आहेत. पुण्यामध्ये एकाच ठिकाणी रुग्ण आढळल्यामुळे थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळं आपण काय आव्हान कराल शहरवासियांना? हा, खरं तर जीबी सिंड्रोम हा जो काय आजार आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे. म्हणजे त्याला खरं स्पेसिफिक कारण नाही आहे. तो साधारण व्हायरल पण असू शकतो, बॅक्टेरियल पण असू शकतो आणि तो साधारणतः बॉडीच्या नसावर म्हणजे विकनेसेस येतात, पॅरालिसिस सारखं असतं किंवा टिंगलिंग नमनेस म्हणजे मुंग्या येणे किंवा अशा पद्धत होतं. ह्याच्यासाठी जर आपल्या पोटातनं गट म्हणजे GI ट्रॅक इन्फेक्ट झाला की लूज मोशन्स वगैरे झाले किंवा सर्दी खोकला ताप झाला, व्हायरलमुळे होऊ शकतो किंवा कॅम्पेलोबॅक्टर जेजुनम म्हणजे काय व्हायरस आहे त्याच्यामुळं पण होण्याची शक्यता असते. तर खरं काळजी घेण्याचं कारण पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे पुण्यामध्ये काय आहे की एखाद्या क्लस्टरमध्ये झाल्यामुळं कदाचित, मी काय असं कन्फर्म म्हणत नाही, पण कदाचित बाबा काही पाण्यामध्ये कुठं दोष आढळेल का हे शोधणं गरजेचं आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सांगायचंच म्हटलं तर पिंपरी चिंचवडमध्ये ज्या केसेस आपल्याला दिसतात ह्या सगळीकडेच आहेत. म्हणजे भोसरीत आहेत, पिंपळेगुरूमध्ये आहेत, पिंपरीत आहेत, चिखलीमध्ये आहेत. म्हणजे हे कुठलं पाण्याचं एक क्लस्टर नाही आहे. त्यामुळं तसं नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही आहे. नागरिकांनी फक्त काळजी घ्यावी. काळजीच घ्यायची म्हटलं तर त्यांनी जे काही पाणी पितात ते उकळून प्यावं. जे अन्न घेतात किंवा बाहेरचं खातात ते पण त्यांनी स्वच्छ असावं किंवा इन्फेक्टेड होईल अशा गोष्टी खाऊ नये, एवढीच काळजी कारण घ्यायची नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल कारण की सदर आजार जो आहे हा अतिशय जरी असं वाटताना सिरियस होतो. जर पॅरालिसिस झालं तर काही पेशंट व्हेंटिलेटरवर पण जातात, परंतु ह्याचं जे घातक म्हणजे किंवा मरण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. म्हणजे लाखामध्ये 0.1 to 1 वगैरे असं आहे. त्यामुळं लोकांनी तसं घाबरायचं काहीच कारण नाही आणि ह्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे. इम्युनोग्लोबुलिन्स जर त्याला वेळेत दिले तर व्हेंटिलेटरवर अतिशय गंभीर झालेले रुग्ण सुद्धा व्यवस्थितरित्या घरी झालेली उदाहरणं आहेत. इव्हन आम्ही वायसीएम हॉस्पिटलमध्ये कित्येक वेळा हे पाहिलेलं आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये या आजाराचे जे रुग्ण आढळलेले आहेत ते काही आत्ता आढळलेले नाही आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून हे रुग्ण या ठिकाणी आढळत आहेत. आत्तापर्यंत 12 रुग्णांची नोंद इथं झालेली आहे. 6 आत्ता उपचार घेत आहेत. 6 जणांना डिस्चार्ज सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळं हा जो आजार नवा या ठिकाणी आलेला आहे तो जुना आहे असं या ठिकाणी दावा डॉक्टरांकडून केला जातोय. त्यामुळं घाबरण्याची गरज नाहीये, मात्र खबरदारी घेण्याची तितकीच गरज आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.